शेतकऱ्यांच्या खात्यात 921 कोटींची थेट भरपाई जमा होतीये। पंतप्रधान पीक विमा योजनेतील रखडलेले दावे अखेर मंजूर झालेत। आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम ही जमा होणार आहे। राज्यातील पीक विम्याचे लाभार्थी असणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांसाठी आताचे सर्वात मोठे आणि आनंदाचे बातमी आलेले आहे। बघा, आज आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून 12 जिल्ह्यामधील 40 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज सकाळपासून हेक्टरी 35,000 रुपयाप्रमाणे पीक विम्याचे पैसे हस्तांतर करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। खऱ्या अर्थाने 40 लाख शेतकरी बांधवांची आज पीक विम्याचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। बघा, राज्यातील ज्या शेतकरी बांधवांचा मोठ्या पावसामुळे, गारपिटीमुळे, अतिवृष्टीमुळे आणि नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचं नुकसान झालेलं आहे, तर अशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज सकाळपासून खटाखट पीक विम्याचे पैसे हस्तांतर सुद्धा होतच आहे। बघा शेतकरी बांधवांना, या ठिकाणी आता आपण सविस्तर पद्धतीने पाहणार आहोत की आज कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे पैसे सोडण्यात आलेले आहे, हेक्टरी किती हजार रुपयाप्रमाणे पीक विम्याचे पैसे वाटप होत आहेत, कोणत्या शेतकरी बांधवांना जास्त पीक विमा सोडण्यात आलेला आहे आणि कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना आज कमी पीक विमा सोडण्यात आलेला आहे। तर त्याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण 2 मिनिटांमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ पुढच्या 2 मिनिटात सविस्तर पहा, जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे हस्तांतर होतील। बघा शेतकरी बांधवांना, 2021 सालापासून ते 2026 सालापर्यंत ज्या शेतकरी बांधवांचा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं असेल, थोडंफार जरी नुकसान झालेलं असेल तरी पण तुम्हाला हे पीक विम्याचे पैसे वाटप सुद्धा होतच आहे। तर आपण सविस्तर आता जिल्ह्यांची यादी वाचून दाखवत आहे, कारण शेतकरी बांधवांनो, राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्याकडे पैसे पाठवण्यात आलेले होते आणि दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून पीक विम्याचे पैसे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेले आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, सर्व पिकांसाठी सरसकट जास्त पीक विमा सोडण्यात येत नाही। तर विचार करायला गेला तर ज्या शेतकरी बांधवांचं जास्त नुकसान झालेलं आहे, अशा शेतकरी बांधवांना जास्त पीक विमा मिळत आहे। म्हणजे शेतकरी बांधवांना तुमच्या कापूस पिकाचं नुकसान पावसामुळे, अतिवृष्टीमुळे, नैसर्गिक आपत्तीमुळे झालेलं असेल, सोयाबीन पिकाचं नुकसान झालेलं असेल, तूर पिकाचं नुकसान झालेलं असेल, मूग पिकाचं नुकसान झालेलं असेल, केळे असेल, द्राक्ष असतील, आंबे असतील, कलिंगड असेल, विविध प्रकारची कोणतेही फळझाडे असू द्या, फुलझाडे असू द्या, भाजीपाला कोणीही काहीही वस्तू असू द्या, तरी पण तुम्हाला आता पीक विम्याचे पैसे सोडण्यात येत आहेत। बघा, आज पहिल्या टप्प्यामध्ये 12 जिल्ह्यांमध्ये हेक्टरी 35,000 रुपयापर्यंत पीक विम्याचे पैसे सोडले जात आहे। त्यामुळे पहिल्या टप्प्यामधील 12 जिल्ह्यांची यादी तुम्हाला सविस्तर वाचून दाखवत आहे। जर तुमचा जिल्हा या प्रमुख 12 जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्हाला सुद्धा पीक विम्याचे पैसे मिळत आहेत। बघा, सविस्तर तुम्हाला जिल्हे आणि बँकांची यादी वाचून दाखवत आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून पीएम किसानचे 2,000 रुपये सोडण्यात आलेले होते आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये सोडण्यात आलेले होते। आता तुम्हाला पीक विम्याच्या पैशांची चिंता लागलेली होती, तुम्ही पीक विम्याच्या पैशांची वाट बघत होता, तर तुमचे पीक विम्याच्या पैशांची प्रतीक्षा संपलेली आहे। कारण आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये आता पीक विम्याचे पैसे सोडण्यास सुरुवात करण्यात आलेले आहे। आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील सरासरी 40 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पीक विम्याचे पैसे सोडण्यात येत आहे। परंतु तुम्हाला सांगितल्याप्रमाणे काही जिल्ह्यांमध्ये कमी पीक विमा, काही जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पीक विमा, तर काही जिल्ह्यांमध्ये जास्तीत जास्त पीक विमा सोडण्यात येत आहे। तर एकंदरीत आपण बघून घेऊयात की कोणत्या जिल्ह्यामध्ये कमी आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त पीक विमा सोडण्यात येत आहे, जेणेकरून जर तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्हाला सुद्धा जास्तीत जास्त पीक विमा मिळून जाईल आणि तुमच्या पिकांचं नुकसान भरून निघून जाईल। आता बघा शेतकरी बांधवांनो,
आज पीक विम्याचे पैसे जमवतील, उद्या पीक विम्याचे पैसे जमवतील, परवा दिवशी पीक विम्याचे पैसे जमवतील, तर अशा प्रकारच्या बातम्या फिरत होत्या. परंतु अशा सर्व बातम्यांना आता ब्रेक लागत आहे, कारण पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे सोडले जात आहेत. पात्र शेतकरी बांधवांची पीक विम्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे. तर एकंदरीत आता आपण बघून घेऊयात की कोणकोणत्या जिल्ह्यापासून सुरुवात करण्यात आलेली आहे आणि कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे पैसे सोडले जात आहेत, कोणकोणत्या शेतकरी बांधवांचे पीक विम्याच्या पैशांची प्रतीक्षा संपवली जात आहे, याचीच माहिती तुम्हाला सांगत आहे. तर बघा शेतकरी बांधवांना, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे हे दिलेला शब्द पाळत असतात. यांच्या माध्यमातून शब्द देण्यात आलेला होता की आम्ही कोणत्याही शेतकरी बांधवावरती अन्याय करणार नाही. ज्या ज्या शेतकरी बांधवांचं नुकसान झालेलं असेल त्यांना आम्ही 100% पीक विमा देऊ. परंतु मागच्या काही दिवसांमध्ये सरकारकडे पैसे नव्हते, त्यामुळे तुम्हाला पीक विम्याचे पैसे सोडण्यात आलेले नव्हते. परंतु ज्यावेळेस पैसे होते त्यावेळेस पहिला टप्पा आणि दुसरा टप्पा वितरित करण्यात आला. आता शेवटचा तिसरा टप्पा आहे. तर तिसऱ्या टप्प्यामध्ये या 12 जिल्ह्यांचा समावेश आहे. 12 जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे वाटप होत आहेत. परंतु हे पीक विम्याचे पैसे सरसकट वाटप केले जात नाहीत, कारण शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की या पीक विमा योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळे झालेले होते. तर अशा प्रकारचे घोटाळे थांबले पाहिजेत आणि गरजू शेतकरी बांधवांनाच पीक विम्याचे पैसे मिळाले पाहिजेत. त्यामुळे फक्त गरजू शेतकऱ्यांच्याच खात्यामध्ये हे पीक विम्याचे पैसे सोडले जात आहेत. त्यामुळे तुम्ही सुद्धा गरजू शेतकरी बांधव आहात का, हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी आपण सर्वात अगोदर पात्रता बघून घेऊयात. म्हणजेच पीक विम्याच्या पैशांसाठी कोणकोणत्या पात्रता लावण्यात आलेल्या आहेत. जर तुम्ही या पात्रतांमध्ये पात्र ठरत असाल तर तुम्हाला पीक विम्याचे पैसे मिळतील अशी माहिती देण्यात आलेली होती. त्यामुळे तुम्ही सुद्धा पीक विम्याचे लाभार्थी असाल आणि तुम्हाला वाटत असेल की आपल्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे जमा झाले पाहिजेत, तर तुम्ही या पीक विम्याच्या पैशांसाठी पात्र ठरत आहात का, हे सुद्धा तपासून पाहणं गरजेचं आहे. कारण जे शेतकरी बांधव गरजू आहेत, जे शेतकरी बांधव घरोघर पीक विम्यासाठी पात्र आहेत, त्यांच्याच खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे सोडण्यात येत आहेत. बघा शेतकरी बांधवांनो, कापूस पिकाचं नुकसान झालेलं असेल, सोयाबीन असेल, तूर असेल, मूग असेल, अशा कोणत्याही पिकाचं नुकसान झालेलं असेल तरी पण तुम्हाला हे पीक विम्याचे पैसे मिळत आहेत. बघा शेतकरी बांधवांनो, ज्वारी असेल, मका असेल, तूर असेल, अशा सर्व पिकांचा पीक विमा वाटप केला जात आहे. बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सांगायचं झालं तर पीक विम्याचे पैसे याच्या अगोदर का आलेले नव्हते, तर तुम्हाला सुद्धा माहिती आहे की मागच्या काही दिवसांपासून अमेरिका, इराण आणि इस्रायल या 3 देशांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे तुमच्या खात्यामध्ये पैसे सोडले जात नव्हते. परंतु सध्याच्या स्थितीला पाहायला गेला तर युद्ध आता संपत आलेलं आहे. सर्वीकडे शांतता पसरलेली आहे. त्यामुळे पीक विम्याचे पैसे सोडले जात आहेत. गरजू शेतकरी बांधवांना हे पीक विम्याचे पैसे मिळत आहेत. त्यामुळे शेतकरी बांधव आता प्रचंड खुश झाल्याचं पाहायला सुद्धा मिळत आहे. परंतु शेतकरी बांधवांनो, कोणकोणत्या पात्रता घालण्यात आलेल्या आहे त्या पात्रता लक्षात घेणं गरजेचं आहे. जर तुम्ही शेतकरी बांधव असाल, तुमचं नुकसान झालेलं असेल आणि तुम्हाला वाटत असेल की आपल्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे जमा झाले पाहिजेत, तर तुम्ही या प्रमुख पात्रतांमध्ये पात्र ठरत आहात का, हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. बघा शेतकरी बांधवांना, पहिल्या महत्त्वाच्या 4 पात्रता लगेच सांगतो. जर तुम्हाला पीक विम्याचे पैसे मिळवायचे असतील, तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे जास्तीत जास्त जमा झाले पाहिजेत असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही या 4 पात्रतांमध्ये बसत आहात का, पात्र ठरत आहात का, हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. बघा शेतकरी बांधवांना, सर्वात महत्त्वाची पहिली पात्रता म्हणजे तुम्ही शेतकरी बांधव असणे आवश्यक आहे. तुमच्या पिकांचं नुकसान ज्यावेळेस झालेलं होतं त्यावेळेस तुम्ही पंचनामे केलेले असायला पाहिजेत. जर तुम्ही पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून पिकांचे पंचनामे केलेले असतील, नुकसान भरपाईची नोंद केलेली असेल, तरच तुम्हाला हे पीक विम्याचे पैसे आता सोडले जात आहेत आणि तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवली जात आहे. यानंतर महत्त्वाच्या 3 पात्रता आहे. 3 पात्रता लगेच सांगतो आणि लगेच आपण कोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणत्या बँकेमध्ये या ठिकाणी पीक विम्याचे पैसे जमा करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे, याविषयी सुद्धा महत्त्वाची माहिती देऊन टाकतो. आता बघा शेतकरी बांधवांनो, जिल्हे आणि बँका आपण पाहणार आहोत. परंतु जिल्हे आणि बँका पाहण्याच्या अगोदर शेतकरी बांधवांनो, तुमच्या कोणत्याही पिकाचं नुकसान झालेलं असेल तरी पण तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. कारण
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्याकडे पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यासाठी पाठवण्यात आलेले होते आणि या मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्याकडे पीक विम्याचे पैसे सोडलेले होते। आता डायरेक्ट दत्ता मामा भरणे यांनी बँकांकडे पैसे पाठवलेले होते। आता बँकांच्या माध्यमातून या प्रमुख 16 बँकेमध्ये पीक विम्याचे पैसे सोडले जात आहेत आणि 12 जिल्ह्यामध्ये हे पीक विम्याचे पैसे वाटप होत आहे। त्यामुळे जर तुमचा जिल्हा या प्रमुख 12 जिल्ह्यांपैकी असेल आणि तुमचा बँक खाता या 16 बँकेपैकी कोणत्या जरी एका बँकेमध्ये असेल तर तुम्हाला पीक विम्याचे पैसे वाटप केले जात आहे, तुम्हाला दिलासा मिळत आहे आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जात आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सरसकट सर्व शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे मिळत नाहीत। जे शेतकरी बांधव गरजू आहेत, जे शेतकरी बांधव खरोखर पीक विम्यासाठी पात्र आहेत, अशा शेतकरी बांधवांना पीक विम्याचे पैसे सोडले जात आहेत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्ही सुद्धा पात्रतांमध्ये पात्र ठरत आहात का हे तपासणे सुद्धा गरजेचं आहे। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला माहिती आहे की भरपूर असे नागरिक आहेत की त्यांच्याकडे शेतजमीन नव्हती तरी पण त्यांनी आपल्या मित्राची शेतजमीन दाखवलेली होते। काही शेतकरी बांधवांनी सरकारची जी पडीक जमीन असते ती जमीन दाखवलेली होती। काही तर शेतकरी बांधव नव्हते तरी पण त्यांनी सरकारची जी गायरान वगैरे जमीन असते तर ती जमीन दाखवलेली होते आणि त्या जमिनीचा पंचनामा केलेला होता। चुकीच्या पद्धतीने नकली बनावट सातबारे तयार केलेले होते। नुकसान भरपाई सुद्धा त्यांना या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये मिळालेली होती। परंतु सरकारच्या ज्यावेळेस लक्षात आलं त्यावेळेस सरकारने आता सांगितलेलं आहे की फक्त जे शेतकरी बांधव खरोखर लाभार्थी आहेत, म्हणजेच ज्यांच्या नावावरती जमिनीचा सातबारा आहे, जे शेतकरी बांधव ऑनलाईन जमीन शेतकऱ्यांचे दाखवत आहे आणि त्यांचं नुकसान झालेलं असेल तर अशा शेतकरी बांधवांना हे पीक विम्याचे पैसे आता सोडले जात आहेत। आता बघा शेतकरी बांधवांनो, एकंदरीत आता आपण जिल्हे आणि बँका सविस्तर पाहणार आहोत। जर तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल आणि तुमचं बँक खाते या प्रमुख बँकेपैकी असेल तर तुम्हाला पीक विम्याचे पैसे 100% मिळत आहेत। तुमचे पीक विम्याच्या पैशांची प्रतीक्षा या ठिकाणी आता संपून सुद्धा जातच आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आज पीक विम्याचे पैसे जमवतील, उद्या पीक विम्याचे पैसे जमवतील, अशा प्रकारच्या भरपूर बातम्या फिरत होत्या। परंतु अशा सर्व बातम्यांना आता ब्रेक लागत आहे, कारण पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे सोडले जात आहे। शेतकरी बांधवांची पीक विम्याच्या पैशांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे आणि शेतकरी बांधवांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी आपण सर्वात अगोदर पात्रता बघून घेऊयात। जर तुम्ही या पात्रतांमध्ये पात्र ठरत असाल तरच तुम्हाला पीक विम्याचे पैसे मिळून जात आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, पहिले पात्रता म्हणजे तुमच्याकडे शेतजमीन असणे आवश्यक आहे। दुसरे पात्रता म्हणजे तुमचं नुकसान झालेलं असायला पाहिजे आणि तुम्ही ऑनलाईन पद्धतीने ई पीक पाहणी म्हणजेच पिकांची नोंदणी पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून केलेली असायला पाहिजे। तिसरी पात्रता म्हणजे तुम्ही महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधव असणे आवश्यक आहे। चौथी पात्रता तुमचा सातबारा ऑनलाईन पद्धतीने दाखवत असायला पाहिजे। तर आता आपण संपूर्ण सविस्तर माहिती पाहिलेली आहे। आता आपण सविस्तर जिल्हे आणि सविस्तर बँकांच्या आधी पाहणार आहोत। परंतु जिल्हे आणि बँका पाहण्याच्या अगोदर शेतकरी बांधवांना 3 महत्त्वाची कामे केलेली आहेत का हे सुद्धा तुम्ही तपासायचं आहे। बघा या 3 कामांपैकी पहिलं काम म्हणजे तुमच्या आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का। दुसरं काम म्हणजे बघा शेतकरी बांधवांनो, फार्मर आयडी कार्ड काढलेले आहे का। आणि तिसरं काम म्हणजे तुम्ही तुमची जमीन ऑनलाईन पद्धतीने केलेली आहे का। अशी महत्त्वाची 3 कामे केलेली असतील तर तुम्हाला पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत। आता आपण जिल्हे आणि बँका सांगत आहोत। बघा सर्वात अगोदर बँकांची यादी वाचून दाखवतो। बघा या ठिकाणी स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI बँक, यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र म्हणजेच बँक ऑफ इंडिया, यासोबतच कॅनरा बँक, ICICI बँक, IDFC बँक, IDFC HDFC बँक असेल, यासोबत महाराष्ट्र ग्रामीण बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक असेल, यासोबत तुमची पंजाब नॅशनल बँक, पंजाब अँड सिंध बँक, कोटक महिंद्रा बँक, अशा पद्धतीने सरकारी सहकारी खाजगी सर्वच बँकेमध्ये पीक विम्याचे पैसे सोडले जात आहेत। आता आपण जिल्ह्यांची यादी वाचून दाखवत आहे। बघा राज्यातील आपल्या गडचिरोली जिल्हा, चंद्रपूर जिल्हा, भंडारा जिल्हा, गोंदिया जिल्हा, अमरावती जिल्हा असेल, परभणी असेल, बीड असेल, अकोला असेल, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर जिल्हा, नाशिक जिल्हा, नागपूर जिल्हा,
अशा पद्धतीने 14 जिल्हे हे शेतकरी बांधवांचे जिल्हे आहेत। त्यामुळे सर्वात अगोदर पीक विम्याचा शेवटचा टप्पा या 14 जिल्ह्यांमध्ये जमा होईल अशी माहिती 5 मिनिटांपूर्वी सूत्रांकडून मिळालेली आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शेतकरी बांधव पीक विम्याच्या पैशांची वाट पाहत होते, तर त्या सर्व शेतकरी बांधवांचे पीक विम्याच्या पैशांची प्रतीक्षा संपत आहे। बघा शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे आता सोडले जाणार आहेत। त्यामुळे काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। लवकरच पैसे जमवतील, तोपर्यंत आधार कार्ड बँकेला लिंक करा। महत्त्वाची कामे आहेत ते सर्व कामे करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला पीक विम्याचे पैसे जमवतील आणि तुमचे पीक विम्याच्या पैशांची प्रतीक्षा संपून जाणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, महत्त्वपूर्ण अशी अपडेट होते, महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता। बघा लवकरच GR काढण्यात येईल आणि पैसे वितरित सुरू होईल, त्यावेळेस आपला व्हिडिओ 100% येणार आहे। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा।